दवे मला आत्ता फोन केलाय, पुढचे 4 तास मला तुमचा फोन नाही आला पाहिजे. सॉरी. आपण नक्की कुठे जातोय? ते बघू. बघू म्हणजे? शॉपिंग करायची ना. पण तुम्ही मला कपडे सिलेक्ट करायला मदत करा. मगासारखं. हा म्हणजे आता आयुष्यभर माझे ड्रेस सिलेक्ट करायला तुम्हीच मला मदत करायची. चॉईस चांगला आहे तुमचा. पण छे, काही काय, माझं तर नेहमी कन्फ्युजन होतं, काय घालायचं काय नाही कधीच कळत नाही. मी ड्रेसच्या नाही, लाईफ पार्टनरच्या चॉईस बद्दल बोलतो. हे आमचे ज्वेलर्स, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. गेली कित्येक वर्ष आम्ही इथूनच ज्वेलरी घेतो. चला. आमच्या घरचं कुठलंही शुभ कार्य असेल तर आम्ही यांच्याकडूनच ज्वेलरी घेतो, म्हणजे माझ्या आजोबांपासून. आणि यांना मी स्पेशली तुमच्यासाठी मंगळसूत्राचं डिझाईन करायला सांगितलं होतं. माझ्यासाठी? येस. मला माहिती आहे माझ्याकडून खूप चुका झाल्या, पण मला खात्री होती की एक ना एक दिवस तुम्ही मला माफ कराल. आणि माझं लग्न झालं तर ते तुमच्याशीच होईल, म्हणून हे फक्त खास तुमच्यासाठी. नमस्कार साहेब. नमस्कार. आपण सांगितलेल्या मंगळसूत्राचं डिझाईन तयार आहे. या साहेबांना ते मंगळसूत्र दाखव. खूप सुंदर आहे. स्पेशली तुमच्यासाठी बनवून घेतलंय. घालून बघा ना. आत्ता? हम्म. आवडलं? काय? हो, सॉरी, मला ऐकू नाही आलं. खूप 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 आवडला. मनवा मंगळसूत्र. काय? या मंगळसूत्राचं नाव मनवा मंगळसूत्र. हो मॅडम, सरांनी या खास मंगळसूत्राचं डिझाईन आमच्याकडून तयार करून घेतलं आणि आता हेच मंगळसूत्र मनवा मंगळसूत्र म्हणून प्रसिद्ध होईल. अरे चला या.
अरे वा, आज खूप शॉपिंग केलेली दिसते. या या बसा ना. आई, ताई आली बघ. आलात सुद्धा. कुठे कुठे गेला होता? अगं कुठे नाही गेलो ते विचार. ताई मला आश्चर्य वाटतंय, एका दिवसात तुझी लग्नाची शॉपिंग झाली सुद्धा नाही. इतर वेळेस तिला दिवाळीची शॉपिंग करायला सुद्धा 4-4 दिवस लागतात. हा, आई माझ्या लक्षातच आलं नाही. आज वेळ लागला नाही कारण हे जोडीने गेले होते ना शॉपिंग करायला. नितेश, बरं ऐका, मी स्वयंपाकाला लागते. आणि राजवीर, तुम्ही आता आलाच आहात ना, तर जेवून जा. नाही नको, लेट होतोय आणि घरी पण सगळे वाट बघत असतील, सो मी येतो. घरी फोन करून सांगा ना, सासूरवाडीला जेवून येतोय. त्यात काय झालं? नाही पण नाही ऐका, नाही म्हणजे अनायसा याच वेळी आलायत ना, म्हणजे जेवणाच्या वेळी, तर मग जेवूनच जा प्लीज. मनू, सांग ना त्यांना. थांबा ना प्लीज, जेवून जा. आई, आजचा स्वयंपाक ताई करणार. काय ताई? हो चालेल ना. थांबाल ना? बघ, ताई स्वयंपाक करते म्हटल्यावर लगेच तयार झाले. बरं तुम्हाला काय आवडतं? नाही म्हणजे मनू तोच स्वयंपाक करेल. अगं त्यांना बटाट्याच्या गाजऱ्या, गरमागरम फुलके आणि गाजराचा हलवा आवडतो, तेच करते. काय झालं? चला, मुलीला सगळ्या आवडी निवडी व्यवस्थित कळलेल्या आहेत. मी तयारीला लागते. आले मी. बर बर, ठीक आहे. मग जेवणच येतोस ना? हा ठीक आहे. काय माही राजवीर कुठे? मनवा आणि राजवीर शॉपिंगला गेले होते. शॉपिंगला गेला राजवीर? आम्हाला तरी सांगायचं, आम्ही पण गेलो असतो शॉपिंगला. अगं त्यात काय सांगून जाण्यासारखं? मोहन तरी कधी सांगून जातो का? हे बरोबर आहे माईचं. ए काय बरोबर आहे? लग्नाआधी असं सारखं सारखं सासरी जाणं शोभतं का राजवीरला? अगं त्यात काय झालं? वाटतं त्यांना तर ते भेटतात. नाही, आणि कसं आहे माहितीये का, मुळात म्हणजे आमच्या पिढीला लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यात जास्त इंटरेस्ट असतो, म्हणून जात असेल भेटायला. काय हो? आपल्या वेळेला असं काही होतं का? नाही ग रंजू, माई मला रंजूचं पटतं. आता लग्न ठरलंय तरी 10 वेळा त्या गावात काय जायचं परत? तू सांग रंजू, तुझ्या घरी मी कधी आलो होतो? अहो आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती. एक्झॅक्टली, म्हणूनच तुमच्या वेळी असं काहीच होत नसणार. हे म्हणून तुझा नवरा आम्हाला घर जावंही नकोय बरं का. ओ प्लीज आ, शट अप. ते काही असू द्या, पण लग्न आधीच राजवीर तिकडे एवढा जातोय म्हणल्यावर लग्नानंतर काय करेल काही विचारायलाच नको नाही का? माई, तुम्हाला लग्नानंतर त्यांनी वाऱ्यावर नाही सोडलं म्हणजे झालं. रंजू, उगाच भलतं काहीतरी बोलू नकोस. शांत बस. एक
पाणी. पाणी. थँक्स. तुझा समजूतदारपणा आवडला मला. आय मीन त्या दिवशी ऍग्रीमेंट साईन करायला तुला ऑफिसमध्ये बोलवलं होतं. फ्रँकली स्पीकिंग एखादा असता तर आपल्या प्रॉफिटचा विचार केला असता. पण तू मला क्लिअर सांगितलंस की तुझा प्रेफरन्स फॅमिली आहे. आय लाईक दॅट. सॉरी, तेव्हा परिस्थिती अशी होती की मी हो म्हणू शकतच नव्हतो. नाही पण तू सॉरी कशाला म्हणतोयस? इट्स फाईन. आणि मला अजिबात राग नाही आला तुझा. उलट तुझ्या मॅच्युरिटीचं कौतुक वाटतं मला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुला नाही म्हणायचं होतं ते तू ऑफिसमध्ये येऊन म्हणालास. म्हणजे प्रोफेशनल एथिक्स पण तू व्यवस्थित पाहिजेस. आय अप्रिशिएट इट. तुम्हाला माहितीच आहे त्यावेळेला घरातलं वातावरण कसं होतं. तेव्हा मी विचार केला की मी जर माझ्या फॅमिलीच्या पाठीमागे उभा नाही राहणार तर मग कोण राहणार. एक विचारू? त्याआधी मी तुला एक विचार. आता सगळं नॉर्मल आहे ना? मग आता करशील बिझनेस माझ्या बरोबर? हो, आता काहीच प्रॉब्लेम नाही. ग्रेट. ट्रस्ट मी, तू खूप फोकसने काम केलंस ना, लवकर खूप मोठा बिझनेस बनवशील. यू हॅव दॅट कॅलिबर. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात, खरंच थँक्स अलॉट. माय प्लेजर. एकदा लग्नाचं सगळं आटोपलं की आपण ऍग्रीमेंट साईन करू. लवकर कामाला सुरुवात करू. चालेल, मी खूप एक्साइटेड आहे तुमच्यावर काम करायला. ग्रेट. मी दवेनशी आजच बोलून घेतो. बाबा, कुठे होतात तुम्ही? मी कधीपासून तुमचा फोन ट्राय करतोय. ते जरा इथेच बाजूला गेलो. काय झाली का शॉपिंग? येस, आत्ता चालू आहे. बाबा तुम्ही बसा ना, मी पाणी घेऊन येतो. रंजू, काय ग, काय झालं? जेवण अर्धवट टाकून आलीस? मी बोलू नका हो माझ्याशी. आता मी काय केलंय सांगशील मला? तर राजवीर आणि मनवाचं लग्न ठरलंय, पत्रिका छापून झाल्या, शॉपिंग करून झालं, आणि तुम्ही मलाच विचारा काय झालं म्हणून. रंजू, आपण कमी प्रयत्न करतोय का सांग मला? प्रयत्न करतोय पण ते दिसू देत ना. इतका विश्वास नको ना दाखवू माझ्यावर. थोडा धीर धर. साखरपुड्याच्या वेळेला पाहिलंच ना काय झालं ते? झालं ना मनासारखं आपल्या? केलं ना मी? थोडा थोडा विश्वास ठेव आणि बघ काय होतं ते. तुम्ही नक्की काय करणार आहात मला तरी कळू दे. रंजू, एक मोठा मासा गळायला लागलाय. पुढे अजून माहिती मिळाली ना मजा येईल. म्हणजे राजवीरच्या आईचा पत्ता मिळालाय. काय? आणि अजून खात्रीला एक बातमी नाही आली हातात, पण बघ लग्नाच्या मंडपातच आणतो की नाही तिला. वा वा, छान. हं? एकदम सुंदर बातमी दिलीत तुम्ही. नारळ आणि शाल देऊन तुमचा सत्कारच करायला पाहिजे. वा. एकदा म्हणताय पत्ता लागलाय, एकदा म्हणताय अजून खात्रीला एक बातमी कळली नाही. ते काय बोलताय तुमचं तरी तुम्हाला कळतंय का? किती बोलशील मला? जाऊ दे हो, तुमच्यावर विश्वास ठेवला ना तेच चुकलं माझं. जो अगं पण मगाशी माई मला कशा बोलत ते ऐकलं ना? तुमच्या समोर तुमची आई मला वाटेल तसं बोलते आणि तुम्ही काही बोलू नका. भांडणाला भांडण वाढवायची ही वेळ नाहीये रंजू, लक्षात घे. थोडा धीर धर. एकदा का राजवीरच्या आईचा पत्ता मिळाला ना मग बघ लग्न मंडपात आणतो आणि लग्न उधळून टाकतो की नाही.
राहू दे तू बस, मी वाटते. मी वाटते ना, तू बस. आई. अगं ती वाढते म्हणते तर वाढू दे ना तिला. तसंही आज स्वयंपाक तिनेच केलाय. बरं ठीक आहे, तू वाढ, मी बस. काय काय डोळे काय दाखवतेस? वाढतेस ना? खूप भूक लागलीये. आई तू वाढतेस ना? अगं लाजतेस काय? मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम नाही सुरू आहे. जा जवळ जाऊन वाढ. बाबा सांगा ना याला. नितीश, सॉरी. इट्स ओके. द्या माझ्याकडे, द्या मी घेतो. नाही मी वाढते ते ऍक्च्युली इथून मी द्या माझ्याकडे, मी खरंच घेतो. नाही मी खरंच वाढते. अहो सिरियसली द्या माझ्याकडे, खरंच द्या माझ्याकडे. अरे काय चाललंय? दे इकडे, दे मी वाढतो. तू पण ना घ्या. तू पण बस. सुरू करूया. येस. थांबा. काय झालं आता? आज दोघं जोडीने बसले तर ताईला एखादा उखाणा पण घेऊ दे. काही काय गप्पा बस. काही काय घे ना. हो. नितीश येडायस का तू? बरं ठीक आहे. आता तुला सोडतो, पण लग्नात तुला उखाणा घ्यावाच लागेल हा? हो हे बरोबर आहे, लग्नात घ्यावाच लागणार. चला सुरू करूया. कसा झालाय स्वयंपाक? फॅन्टॅस्टिक. आय लव्ह इट. चला म्हणजे मुलगी पसंत आहे. टा 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 टा.